स्वागत। मैं हूं आर डी वर्मा। आप देख रहे हैं लाइफ इंडिया न्यूज। लाइफ इंडिया न्यूज के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे हर घटनाक्रम को। तो आइए देखते हैं आज के मुख्य समाचार। भिवंडी तालुका ग्रामीण राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से माननीय शरद चंद्र पवार के 75वें जन्मदिन के अवसर पर माननीय शरद चंद्र पवार के 75वें जन्मदिन के निमित्त बाल सुधार गृह में बांटे गए फल और 25,000 रुपया किया गया। तो आइए ले चलते हैं आपको भिवंडी के बाल सुधार गृह यानी रिमांड होम, जहां हर साल की तरह इस साल भी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता पदाधिकारी भिवंडी तालुका ग्रामीण की ओर से अनाथ बच्चों के लिए बाल सुधार गृह के बच्चों के लिए फल वितरण किया गया। वहीं पर भिवंडी तालुका ग्रामीण के अध्यक्ष आत्माराम गुलवी, वरिष्ठ पदाधिकारी महादेव बाबूराव चौगले, कैलाश घरत, इरफान भुरे माजी जिला परिषद उपाध्यक्ष और तमाम कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित थे, जिनकी उपस्थिति में बाल सुधार गृह के बच्चों को फल वितरण किया गया। इसी अवसर पर वरिष्ठ पदाधिकारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के महादेव बाबूराव चौगले ने घोषणा की कि भिवंडी तालुका ग्रामीण की ओर से हर साल माननीय शरद चंद्र पवार के जन्मदिन के अवसर पर निमित्त 25,000 रुपया बाल सुधार गृह को दिया जाएगा और इस साल भी 25,000 रुपए का डोनेशन बाल सुधार गृह के लिए महादेव बाबूराव चौगले, कमलाकर टावरे, इरफान भुरे, कैलाश घरत और आत्माराम गुलवी पदाधिकारियों ने मिलकर बाल सुधार गृह में 25,000 रुपए का डोनेशन किया। तो आइए देखते हैं जहां बाल सुधार गृह के बच्चों को काफी मात्रा में फल वितरण किया गया। उपस्थित मान्यवरों ने अपने अपने मनोगत भी व्यक्त किए। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपण गेल्या या 5-6 दिवसांमध्ये पाहिलं असेल, दिल्ली पासून मुंबई पर्यंत आणि सर्व देशभरामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 12 डिसेंबर 2015 चा हा जो वाढदिवसाचा कार्यक्रम आहे, आताच आपले आदरणीय दिलीप भाई कळंत्री यांनी सांगितलं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस तुम्ही दरवर्षी येऊन साजरा करणारच, पण त्यासाठी जर 25,000 ची देणगी जर आपण दिली तर आम्ही 12 डिसेंबर ही तारीख आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ह्या निरीक्षण गृहामध्ये रिझर्वेशन ठेवू। ते 25,000 रुपये आम्ही ह्या संस्थेच्या वतीने बँकेत फिक्स डिपॉझिट मध्ये एफडीआय मध्ये टाकू आणि त्याच्या व्याजात येणाऱ्या त्या रकमेवर आम्ही दरवर्षी 12 डिसेंबरला ह्या निरीक्षण गृहाच्या माध्यमातून ह्या मुलांना आम्ही जेवण देऊ। अशा प्रकारची आपल्याला विनंती। ही सर्व जी लहान बालकं आहेत यांचं भविष्य निश्चित उज्ज्वल होईल आणि यांचं भविष्य निश्चित उज्ज्वल होऊन ह्या देशाचे आदर्श नागरिक होतील, अशा प्रकारची मला शाश्वती वाटते। आणि त्या दृष्टीने ह्या आपल्या भिवंडीच्या ह्या निरीक्षण गृहामध्ये आदरणीय दिलीप भाई कळंत्री आणि त्याच्यासोबत आम्ही काम करणारे सर्व त्या कमिटीवरचे सन्माननीय मेंबर्स हे सर्वजण मिळून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो आणि निश्चितच या मुलांचं भविष्य हे पुढे एक उत्तम भविष्य राहील। हे उत्तम नागरिक बनतील, आदर्श नागरिक बनतील आणि आपल्या देशाचं आणि त्यांचं सुद्धा स्वतःचं नाव लौकिक वाढवतील असा मला विश्वास वाटतो।
साई सेवा मंडल किरोली की ओर से साई बाबा की पालकी और पद यात्रा। हर साल की तरह इस साल भी ग्राम पंचायत किरोली से श्री साई सेवा मंडल ने साई बाबा की पालकी और पद यात्रा का आयोजन किया, जहां सैकड़ों भक्त साई बाबा की पालकी लेकर शिरडी के लिए रवाना हो गए। मंडल किरोली साई सेवा मंडल किरोली यांची पालखी आता इथून किरोली ते शिर्डी ही सुखरूप साईसाठी पोहोचावी ही साईबाबाकडनं माझी प्रार्थना आहे। तसेच आपल्या शिवसेना सावध गुरुन जिल्हा परिषद गटानिमित्त मी विधानप्रमुख या त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। या सर्वप्रथम साईबाबांना नतमस्तक होऊन आज किरोलीची शिर्डी पदयात्रा 16 वर्ष 5 वर्ष म्हणजे जवळजवळ जिथून पालखी 2018ला स्थापना झाली त्या वर्षाला जवळजवळ आपल्याकडे 50 पदयात्री झाले होते। आज ती 5व्या वर्षापर्यंत पदार्पण होताना जवळ 250 ते 260 या दरम्यान ही पदयात्रा झालेली आहे। तरी माझ्यासोबत असलेल्या सर्व पदयात्री आणि माझी कमिटी म्हणजे मंडळ ज्या कमिटी असलेले यांच्या सर्वांच्या सहकार्याने ही पदयात्रा आज इथून तर शिर्डीपर्यंत पोहोचतो। याचं कारण असं का आमचा एकमेकाचा असलेला साथ आणि बाबांचा असलेला आशीर्वाद याच्या माध्यमातून ही प्रक्रिया आज पूर्ण होत आहे। सर लोक काय व्यवस्थापन जवळजवळ 250 साईभक्त 300 साईभक्त घेऊन झाले, काय व्यवस्थापन त्यांची केलेली आहे? प्रत्येक पदयात्रेला कुठल्याही प्रकारचा बाधा होतात म्हणजे जेणेकरून कुठल्या घातपात। दुसरी गोष्ट आपण ज्याप्रमाणे घरी राहतो ही पदयात्रा सोहळा आहे, आपण ज्याप्रमाणे घरी राहतो तशी पदयात्रेमध्ये चालताना त्या पद्धतीने सेवा राहत नाही। आपल्याला नित्य नियम पाळावा लागतो आणि नित्य नियम पाळावं म्हणजे ज्या दिवशी आपण घर सोडून दुसऱ्या मार्गाने जातो म्हणजे परमार्थाची ओढ लागतं आपल्याला। तर परमार्थाची ओढ थोडी वेगळ्या पद्धतीने असते आणि घरची ओढ वेगळ्या पद्धतीने असतं। तर परमार्थ म्हणजे हरिनामाचा गजर करतच आणि हरिनामाचा गजर करून इथं चालणाऱ्या प्रत्येक मुलाला ज्याचं माझं एक असं म्हणजे आव्हान आहे या जे चालणाऱ्या पदयात्रेला की आपण पालखी सोहळ्यात चालत असताना आपल्या जवळ काहीतरी एक वाईट कृत्य असतं, व्यसनमुक्ती बोला। आता समाजामध्ये व्यसनमुक्ती झाले, पदयात्रा चालताना काय केलं असतं तर एखादा तरी व्यसन आपण सोडून एक चांगलं काम करावा आणि व्यसनमुक्तीचं ध्येयच आमचं आहे अशी आमचं। आणि बाबांकडे काय प्रार्थना असेल? बाबांकडे एकच प्रार्थना आहे का इथं सर्वांना सुख शांती आणि समृद्धी लाभो हीच माझ्याकडनं प्रार्थना आहे। ओके। कांदिवली में आगजनी कांड को लेकर बेघर हुए लोगों के लिए जिला परिषद शाला पिंपलनेर से की गई मदद। आइए ले चलते हैं जहां गत 7 दिसंबर 2015 में कांदिवली के इलाके में 2000 घरों में आग लग गई थी, काफी नुकसान हो गया था। इस बात को लेकर के जिला परिषद शाला पिंपलनेर के शिक्षकों ने मदद के लिए हाथ बढ़ाया और मदद का हाथ दिया। काफी घरों से पिंपलनेर से काफी घरों से कुछ नए बर्तन और पानी पीने के लिए खाने के लिए भांडी बर्तन का व्यवस्था किया और काफी मात्रा में जिला परिषद शाला पिंपलनेर की ओर से कांदिवली में बेघर हुए लोगों के लिए मदद दी गई। इसी संदर्भ में जानकारी देते हुए जिला परिषद शाला पिंपलनेर के शिक्षक ने बताया 7 डिसेंबर 2015ला कांदिवली इथे महाभयानक अशी आग लागली आणि झोपडपट्टीमध्ये जी आग लागली होती याच्यामध्ये 2000 कुटुंब एकदम नेस्तनाबूत झाले आणि या नेस्तनाबूत झालेल्या कुटुंबांना काहीतरी मदतीचा हात आपण दिला पाहिजे असं आम्ही सर्व शिक्षकांनी ठरवलं आणि एक असं ठरवलं की आपण एक पालक सभा बोलवून एक आवाहन करून बघूया आणि त्या पद्धतीने आम्ही पालक सभा बोलवली आणि त्या पालक सभेमध्ये सगळ्यांना आवाहन केलं की त्या लोकांना पिण्यासाठी ग्लास, जेवणासाठी जी काही भांडी लागतात ही भांडी बिलकुल त्यांच्याकडे उरलेली नाहीत, तर भांड्यांच्या माध्यमातून आपण त्या लोकांना मदत केली पाहिजे असं आवाहन आम्ही सर्वांनी पालकवर्गाला केलं आणि या आव्हानाला त्यांनी साथ दिली आणि पालकवर्गाने लगेच आमच्या शाळेमध्ये भांडी जमा करायला सुरुवात केली आणि आज तुम्ही पाहताय की या ठिकाणी बरीचशी अशी भांडी उपलब्ध झालेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही तिथपर्यंत मदत करणार आहोत। या ठिकाणी जी भांडी आलेली आहे ती 300-400 नग अशी भांडी आलेली आहेत आणि ही भांडी आम्ही जी मुंबई भांडूपमध्ये उमंग जी संस्था आहे या उमंग संस्थेच्या सदस्यांमार्फत या कांदिवलीतील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत की त्यांना काहीतरी मदतीची गरज होती। बरेच दिवस झाले अनेक संस्था त्यांना मदत करत होत्या, आम्ही स्वतः इतर गोष्टी त्यांना पुरवत होतो, परंतु आम्हाला अशी जाणीव झाली की त्या ठिकाणी कपडे येतात, जेवणाची सोय होते, परंतु त्यांना स्वतः स्वयंपाक करण्यासाठी किंवा जे स्वयंपाक जेवण येते ते जेवण कशामध्ये घ्यायचं याची त्यांना काही भांडी उपलब्ध नव्हती। मग आम्ही काय केलं, त्यांना जी भांडी उपलब्ध करण्याची व्यवस्था पुरवली। त्या पुरवण्यासाठी आम्हाला काय करता येईल तर आमचे जे काही सर्व मित्र वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात
मग त्या क्षेत्रापैकी आमचं जे शैक्षणिक क्षेत्र आहे त्याच्यामधून आम्हाला काय मदत करता येईल का, त्यासाठी आम्ही शाळेमध्ये फक्त एक पालक सभा होती. जे आपले मुख्याध्यापक आहेत त्यांना आम्ही फक्त कल्पना दिली. त्यांनी त्याच दिवशी पालक सभा होती. त्या पालक सभेमध्ये फक्त पालकांना आवाहन केलं आणि त्यांनी त्या पालकांकडून आम्हाला असं वाटतं एवढा प्रतिसाद येणार नाही, परंतु इथल्या गावातील लोकांची जी काय संवेदनशीलता आहे, मुलांची जी संवेदनशीलता आहे, त्यांनी घरी पालकांना पटवून दिलं. पालकांनी पण चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला आणि एवढ्या जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ही भांडे उपलब्ध झालेली आहेत. आता आम्ही येत्या रविवारी सर्व भांडे जे काही आमच्या सर्व संस्थे सदस्यांनी जमा केलेले आहेत ते एकत्रितपणे त्या लोकांना तिथे जाऊन एक स्टॉल मांडून ते त्यांच्या सर्वे नंबरनुसार आम्ही ते वाटप करणार आहोत. ग्राम पंचायत अंजूर के माजी सरपंच सुभाष कोली के घर सत्यनारायण की महापूजा का आयोजन। ग्राम पंचायत अंजूर के माजी सरपंच सुभाष कोली ने लगभग 16 सोमवार का व्रत रखा था और 16 सोमवार का व्रत जब पूरा हुआ तो उन्होंने अपने घर में सत्यनारायण की महापूजा का आयोजन किया, जहां काफी लोगों ने उपस्थिति दिखाई और प्रसाद ग्रहण किया। विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला कोणी कोणी विठ्ठला हरि ओम विठ्ठला नथुरामा ग्राम पंचायत नांदकर सांगे में भगवान विठ्ठल रखुमाई के मंदिर का 5वां वर्धापन दिन के अवसर पर सत्यनारायण की महापूजा का आयोजन। जानकारी देते हुए दशरथ मोगरे ने बताया कि लगभग 5 साल इस मंदिर के निर्माण को हो गया है और हर साल वर्धापन दिन मनाते हैं और इस साल भी वर्धापन दिन के अवसर पर सत्यनारायण की महापूजा का आयोजन किया। आइए देखते हैं, जानकारी देते हुए दशरथ मोगरे ने बताया। मत करत आहे, पण माझ्या आईवडिलांची कृपा आहे आणि हे जे कार्यक्रम करायला माझे वडील आहेत आणि आई, कारण ज्या वेळेस आम्ही माळ घातली, जेव्हा मी माळ घातलं आळंदी या क्षेत्रामध्ये तर 100 लोकांनी माझ्याबरोबर माळा घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये 100 लोकांचं हे जीवन जे आहे का ज्याच्यामधून संसारामधून जे व्यसनामुक्ती जे काही समाज आपला होता त्याच्यामध्ये पहिला जर साधन असेल तर मुक्ती, व्यसनमुक्तीचा हा साधन आहे। आणि त्याचप्रमाणे मी जेव्हा ह्या सगळ्या परिसरामधून जेव्हा या संतांच्या पावलांनी टाईमपास म्हणून वारीला गेलेलो होतो, परंतु या संतांच्या संगतीमुळे आणि ह्या स्थितीला मी आलेलो आहे आणि हा कार्यक्रम करायला मी प्रवृत्त झालो आणि त्यामुळे ज्या वेळेस कार्यक्रम सुरुवात केली त्या दिवसापासून तर आता 5 वर्षापासून मी समाधानी आहे का जेणेकरून भगवंताची माझ्यावर काहीतरी कृपा असेल म्हणून आज एक मोठा दुसरा कार्यक्रम असून सुद्धा माझ्या इथे एवढा समाधान आहे, त्याला मी धन्यता देतो। आणि एवढंच मला सांगायचं का भगवंताची कृपा झाल्याशिवाय कुठलं काम होत नसतं, बस एवढंच मला बोलायचं आहे। हा भगवान परमात्म्याचं नामस्मरण चालू असतं आणि या नामस्मरणातून आपल्या जीवनाला जी मुक्ती मिळेल त्याच्याच आधारे आज सांगे गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच दशरथ मोगरे यांच्या घरी त्यांनी
विठ्ठल रखुमाईची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून आज वर्ष 5वा त्याच्या वर्धापन दिनानिमित्तानं या ठिकाणी आज सकाळपासून देवाचा अभिषेक होऊन त्याच्यानंतर महिला भजन आणि प्रवचनरूपी सेवा आपले वारकरी संप्रदाय आमने लोणार पोलीसचे अध्यक्ष आदरणीय हरिभक्तपरायण जनार्दन महाराज यांनी 5 ते 6 या वेळेत प्रवचनरूपी सेवा केली. त्यानंतर या ठिकाणी आताच हरिपाठ विठ्ठल रखुमाई हरिपाठ मंडळ आमने, बालगोपाल हरिपाठ मंडळ आमने यांचा आणि सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने या ठिकाणी हरिपाठाचा कार्यक्रम झालेला आहे. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर. तब तक के लिए इजाजत दीजिए. धन्यवाद. नमस्कार.